नमस्कार मित्रांनो, आज आपण JNM थर्ड इयरचा खूप महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. हा प्रश्न बऱ्याच वेळा एक्झाममध्ये रिपीट पण झालेला आहे आणि 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो आणि बऱ्याच वेळा विचारला गेलेला पण आहे. तर तो कोणता प्रश्न आहे ते बघूया. गर्भवतीमुळे वाढणारा रक्तदाब म्हणजेच PIH, प्रेग्नेन्सी इंड्युसिड हायपरटेन्शन, त्याची व्याख्या पाहूया. गर्भावस्थेच्या 20 आठवड्यानंतर रक्तदाब 140/90 mmHg झाला तर त्या मुळे वाढणारा रक्तदाब म्हणजे PHI म्हणतात. त्याचे 3 प्रकार आहेत. त्याचे गेस्टेशनल हायपरटेन्शन, फक्त रक्तदाब वाढलेला व प्रोटीन वाढलेला नसते त्याच्यामध्ये. प्रीक्लाम्शियामध्ये रक्तदाब वाढलेला असतो आणि प्लस मूत्रात प्रोटीन असते. इक्लाम्शियामध्ये प्रीक्लाम्शिया प्लस त्याच्यामध्ये झटके पण असतात. त्याचे कारणे पाहूया. कारणे म्हणजे जोखमीचे त्याचे कोणते घटक आहे. पहिली गर्भधारणामध्ये होऊ शकतो, जास्त वय असेल तर होऊ शकतो, जुळी गर्भधारणामुळे होऊ शकतो, लठ्ठपणा, कुटुंबात इतिहास आणि मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार असल्यास. त्याच्या लक्षणे पाहूया. त्यामध्ये कोणकोणते लक्षणे आढळतात ते पाहूया. डोकेदुखी, डोळ्यासमोर चमक दिसणे, सूज येणे, हात पाय व चेहऱ्यावर सूज येते, वजन अचानक वाढणे, मळमळ, उलटी होते, वरच्या पोटात वेदना होतात. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन म्हणजे गुंतागुंत काय होऊ शकतो. इक्लाम्शिया म्हणजे झटके येते, प्लासेंटल ॲब्रॉर्प्शन होऊ शकतो, अकाली प्रसूती असू शकते, आई व बाळाला धोका असू शकतो, मूत्रपिंड यकृताचे विकार, मेंदूतील रक्तस्राव. त्याच्यावर आता आपण नर्सिंग मॅनेजमेंट काय करू शकतो. व्यवस्थापन, उपचार, रक्तदाब, नियमित तपासणी, पूर्ण विश्रांती, कमी मिठाचा आहार घेण्यास सांगणे, औषध्य डॉक्टरच्या सल्ल्याने म्हणजेच उदाहरणार्थ मेथाल्डोपा आणि लॅबॅटोलॉल. सिव्हिअर केसमध्ये रुग्णालयात दाखल करणे, स्थितीनुसार प्रसूतीचा निर्णय घेणे. त्याचा आपण नर्सिंग केअर काय करू त्याच्यामध्ये. त्याचं व्हायटल साइन म्हणजे BP पाहणे, पल्स पाहणे, रेस्पिरेटरी रेट पाहणे आणि नियमित तपासणी करणे. मूत्र तपासणीमध्ये प्रोटीन तपासणे, सूज, डोकेदुखी, दृष्टीतील बदल याचे निरीक्षण करणे, आईला मासिक आधार देणे व समजवणे, औषधं वेळेवर देणे व डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे. त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं टीप आहे याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी. BP प्लस प्रोटीन प्लस कन्व्हर्शन हे तिन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा PIH सिव्हिरिटी वाढते म्हणजे हायपरटेन्शन वाढतो. याच्यामध्ये आपल्याला कन्क्ल्युशन काय मिळून येते म्हणजे निष्कर्ष. PIH ही गर्भावस्थेतील एक गंभीर स्थिती आहे. वेळेनुसार निदान व योग्य उपचार केल्यास आई व बाळाचे जीवन सुरक्षित राहते. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर कमेंट करा. मी तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका देईन. चला भेटूया मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.